हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर दीपक सोनवणे, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ मॅथ्स ऑफ 11-12 अँड JEE मॅथमेटिक्स क्लासेस, इंदिरा गार्डन, देवपूर धुळे. आज आपण पाहणार आहोत 10वी नंतर काय. आत्ताच काही दिवसाआधी 10वीची एक्झाम संपली व काही दिवसात 10वीचा रिझल्टही लागणार आहे. परंतु भरपूरसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात की 10वी नंतर योग्य करिअर, योग्य स्ट्रीम आणि कॉलेज कसे निवडावे जेणेकरून आपले जे फ्युचर आहे हे बेटर असू शकतंय. सो आज आपण या संदर्भात डिस्कस करणार आहोत. जर 10वी नंतर वेगवेगळे करिअर ऑप्शनचा विचार केला तर 10वी नंतर हे तुमच्या समोर 6 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक ऑप्शन आहे, पहिलं आर्ट्स तुम्ही घेऊ शकतायत किंवा कॉमर्सला जाऊ शकतायत किंवा सायन्स ह्यामध्ये जाऊ शकतायत, नाहीतर अजून काही वेगवेगळे कोर्सेस जसं ITI तुम्ही करू शकतायत, इंजिनिअरिंग डिप्लोमा करू शकतायत किंवा नॉन टेक्निकल डिप्लोमाज म्हणजे त्यामध्ये ज्वेलरीज, फॅशन डिझाईन, फोटोग्राफी असे नंबर ऑफ कोर्सेस असतात. एवढे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या समोर अवेलेबल आहेत. 10वी नंतर तुम्ही ह्यामध्ये कुठेही ऍडमिशन घेऊ शकताय. बट ह्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर 70 to 80% किंवा त्यापेक्षा जास्त स्टुडंट सायन्स ही फील्ड चूज करत असतात. त्याचं रिझन असं आहे की सायन्सच्या बेसवर आता आपण पाहूया, सायन्सच्या बेसवर नंबर ऑफ करिअर अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रात जाऊ शकतायत, मेडिकल ह्या फील्डमध्ये जाऊ शकतायत किंवा अजून नंबर ऑफ फील्ड्स आहेत. जस्ट लाईक तुम्ही फार्मसी करू शकतायत, ॲग्री करू शकतायत, BSc करू शकतायत, BCS, MCS करू शकतायत, MBA करू शकतायत. मोस्ट ऑफ ह्या सर्व फील्ड 12वी, 11वी आणि 12वी सायन्सच्या बेसवर उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अजून काही वेगवेगळे कोर्सेस आहेत ज्याच्यात तुम्ही NDA करू शकतायत किंवा बायोटेक्नॉलॉजी करू शकतायत. अशा याच्यात नंबर ऑफ टर्म्स गिवन आहे. मोस्टली जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे 2 हायेस्ट प्रायोरिटी बेस्ड एरिया आहेत ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ स्टुडंट जात असतात. आज आपण एक्झॅक्टली आज आपण इंजिनिअरिंग ह्या क्षेत्राशी जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे ती जाणून घेणार आहोत. पण इंजिनिअरिंग हे क्षेत्र जर तुमच्या समोर आलं तर ह्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी बेस्ड जे टर्म्स एक्झिस्ट करतात ते आहे IIT कॉलेजेस ॲज वेल ॲज NIT, IIIT, बिट्स पिलानी असेही नंबर ऑफ कॉलेजेस आहेत. ज्यामध्ये जर आता भारतात विचार केला तर भारतामध्ये टोटल 23 IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आहे, 4 बिट्स पिलानी कॉलेजेस आहेत, 31 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आहे, त्याच्यानंतर 31 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ॲक्च्युली इथे 6 गिवन आहे पण ते 2020 मध्ये आता 31 कॉलेजेस आहेत. तसं अदर इंजिनिअरिंग कॉलेजेस. ओके, सो आता हे आपण कधी पाहिलं की टोटल भारतामध्ये 23 IITs आहे, 4 बिट्स पिलानी, 31 NITs आहे, 31 IIITs आहे. ओके, अँड अदर इंजिनिअरिंग कॉलेज. सो ह्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या समोर नंबर ऑफ क्वेश्चन अराईज होतात, ज्यापैकी काही क्वेश्चन हे असू शकतात की ह्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला कुठली एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे, त्यासाठी सब्जेक्ट कुठला असणार आहे, टोटल मार्क्स ऑफ एक्झामिनेशन काय असेल, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग कशी असेल, एक्झाम कट ऑफ अँड मेरिट कसं लागेल, बुक्स कुठले रेफर करायला पाहिजे आणि योग्य कोचिंग क्लासेस. ओके, सो स्टेप बाय स्टेप, पॉइंट टू पॉइंट आपण डिस्कस करत जाणार आहोत. सो आपण पहिल्या पॉइंटवर डिस्कस करणार आहोत की एंट्रन्स एक्झाम कुठल्या असू शकतात. जर तुम्हाला IIT, NIT, IIIT किंवा अदर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वात हायेस्ट प्रायोरिटी जी बेस एक्झाम आहे ती आहे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, ज्याला आपण JEE म्हणत असतो. ओके, याच्या व्यतिरिक्त पण काही एक्झामिनेशन आहे जसं MST CET आहे किंवा अदर काहीतरी स्टेटच्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन असू शकतात ज्याच्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन भेटतं. बट ऍक्च्युली ही एक्झाम अशी आहे जी भारतामध्ये कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे, सर्व ठिकाणी सेम पॅटर्नची एक्झाम घेतली जाते. सो आपण जाणून घेऊया की एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्न, सब्जेक्ट आणि भरपूरसे पॅरामीटर्स IIT JEE मध्ये काय काय असतं ते आपण पाहूया.
सो तुमच्या समोर JEE ओल्ड एक्झाम पॅटर्न टिल 2019 एक पाय चार्ट गिवन आहे. याला ओल्ड पॅटर्न ह्यासाठी आपण म्हणतोय कारण की JEE ची एक्झामिनेशन NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही कंडक्ट करत असते. NTA ने 2020 मध्ये एक्झाम पॅटर्न चेंज केलेलं आहे. सो म्हणजे 2020 पासून JEE चं एक्झाम पॅटर्न मायन्युटली चेंज झालंय ॲज कम्पेअर टू द 19. सो आधी आपण 2019 चे एक्झाम पॅटर्न पाहूया आणि याच्या बेसवर 20 मध्ये काय चेंज झाले ते पाहूया. सो 19चा जर विचार केला तर ह्यामध्ये JEE मध्ये टोटल 3 सब्जेक्ट असतात जे तुम्हाला पाय चार्ट्स मध्ये दाखवले. हे 3 तुम्हाला पार्ट्स दिसत आहेत. पहिला पार्ट आहे फिजिक्स, दुसरा आहे केमिस्ट्री आणि तिसरा आहे मॅथमॅटिक्स. प्रत्येक सब्जेक्ट हा 120 मार्क्स साठी विचारला जायचा. म्हणजे 120 फिजिक्स, 120 केमिस्ट्री, 120 मॅथमॅटिक्स. सो टोटल मार्क्स ऑफ एक्झामिनेशन विचार केला तर 360 मार्क्सची एक्झाम असायची आणि प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये 30-30-30 असे 90 क्वेश्चन्स विचारले जायचे. ओके. सो न्यू पॅटर्न जर तुम्ही अनालिसिस केला, सो न्यू पॅटर्न हा जो टेबल तुमच्या समोर दिसतोय ह्यामध्ये ओल्ड पॅटर्न आणि न्यू पॅटर्न दोघांचं एक्झॅक्टली डिस्टिंग्विश गिवन आहे. सो आताच आपण ओल्ड पॅटर्न पाहिलं ज्यामध्ये 90 क्वेश्चन्स होते, 360 मार्क्सला ते विचारले जात होते. आता न्यू पॅटर्न मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते आपण इन डिटेल्स पाहूया. ओके. सो ह्यामध्ये पहा, पहिला पॉइंट आहे JEE एक्झाम्स मध्ये पहिला पॉइंट आहे नंबर ऑफ पेपर्स. पहा ओल्ड पॅटर्न मध्ये टोटल 2 पेपर असायचे. एक असायचा बीटेकचा, त्याला आपण BE पण म्हणतो, आणि दुसरा बी आर्किटेक्टचा असायचा. आणि ॲज वेल एज बी प्लॅनिंग साठी पण सेम पेपर व्हायचा जो बी आर्किटेक्टचा असायचा. बट आता न्यू पॅटर्न मध्ये जर आपण विचार केला तर टोटल 3 पेपर होतात. एक असणार आहे BE बीटेकचा, दुसरा असणार आहे BE आर्किटेक्टचा आणि तिसरा पेपर असणार आहे बी प्लॅनिंगचा. ओके. त्याच्यानंतर म्हणजेच हा एक चेंज आहे. त्याच्यानंतर दुसरा सेपरेट पेपर फॉर बी प्लॅनिंग. ओल्ड पॅटर्न मध्ये म्हणजेच 2019 पर्यंत बी प्लॅनिंग साठी सेपरेट पेपर नाही होता. बट एक्झॅक्टली 2020 मध्ये बी प्लॅनिंग इट इज अ रिलेव्हंट टू द बी आर्किटेक्ट. ओके. त्यामध्ये सेपरेट पेपर कंडक्ट केला जातो. त्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर ओल्ड पॅटर्न मध्ये आपण पाहिलं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 30 क्वेश्चन म्हणजे टोटल 90 क्वेश्चन्स होते. तसं न्यू पॅटर्न मध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये 25-25-25 म्हणजेच टोटल 75 क्वेश्चन विचारले जाणार आहे बीटेक साठी. ॲज वेल एज बी आर्किटेक्ट साठी ते 77 असतील आणि बी प्लॅनिंग साठी 100 असतील. ओके. आणि ह्या पुढची टर्म्स नाव टोटल मार्क्सचा जर विचार केला आपण तर ओल्ड एक्झाम जी होती 2019 पर्यंत ती 360 मार्क्सची होती. ॲज वेल एज बी आर्किटेक्ट बी प्लॅनिंगची 390 मार्क्सची एक्झामिनेशन असायची. आणि न्यू एक्झामिनेशन, ओके, न्यू जो पॅटर्न आहे त्यामध्ये एक्झाम 300 मार्क्सची असणार आहे BE बीटेक साठी. बी आर्किटेक्ट साठी ती 400 मार्क्सची असणार आहे. ॲज वेल एज बी प्लॅनिंग साठी ती 400 मार्क्सची असणार आहे. ओके. म्हणजेच आपण ओव्हरऑल चेंजेस जर पाहिले तर ह्यामध्ये 3 पेपर आहे, ह्यामध्ये 2 पेपर आहे. बी प्लॅनिंग साठी याच्यात सेपरेट पेपर आहे, याच्यात नाहीये. टोटल क्वेश्चन आहे ओल्ड याच्यात 90 होते, न्यू याच्यामध्ये 75 आहे. ओके. ऍक्च्युली आपण जी JEE मेन्स एक्झाम असते ती आपल्यासाठी मोस्टली 99% स्टुडंट ही एक्झाम देतात. ज्यांना बी आर्किटेक्ट बी प्लॅनिंग द्यायचंय ते ही एक्झामिनेशन देत असतात. ओके. टोटल मार्क्स चेंज झाले. न्यू एक्झामिनेशन मध्ये 300 मार्क्स आहे, ओल्ड एक्झामिनेशन मध्ये 360 मार्क्स होते. आता एक नवीन पॅरामीटर्स जो चेंज झालेला आहे, सर्वात महत्वाची टर्म न्यूमरिक व्हॅल्यू बेस्ड क्वेश्चन. एक्झॅक्टली असा क्वेश्चन ज्याच्यात 4 MCQs नसणारे, 4 ऑप्शन्स नसणारे, ऑप्शन्स नसणारे. जसं हे जे न्यूमरिक व्हॅल्यू बेस्ड क्वेश्चन आहे ओल्ड पॅटर्न मध्ये नाही होतं, बट न्यू पॅटर्न मध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये जे 25 क्वेश्चन असणारे त्याच्यात 5 क्वेश्चन्स असे असणारे ज्यामध्ये त्याला 4 ऑप्शन नसतील. एक विचार करा, म्हणजेच NTA ने काय केलं, जे लोक तुक्का मारत होते पासिंग साठी त्या लोकांना रिमूव्ह करण्यासाठी ही प्रोसेस यूज केलेली, ज्यामध्ये 4 ऑप्शनच नाही तर तुक्काच ते मारू शकत नाही. ठीक आहे. जे विद्यार्थी अभ्यास करतील त्यांना सक्सेस भेटत असतं. आणि लक्षात असू द्या ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हे माहीतच नाही एक्झॅक्टली की एक्झाम पॅटर्न काय आहे, सब्जेक्ट काय,
तोपर्यंत तुम्ही रिझल्ट ॲक्वायर करू शकत नाही. ओके, म्हणजे स्टडी करण्याच्या आधी सर्वात आधी ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि लास्ट कधी विचार केलं, प्लॅनिंग बेस MCQs बी प्लॅनिंग. ओके, ओल्ड एक्झामिनेशन मध्ये नाही होते आणि न्यू एक्झामिनेशन मध्ये ते असणार आहे, ते आपण पुढे जाऊन डिस्कस करूया. सो नेक्स्ट पॉइंट जर आपण विचार केला, निगेटिव्ह मार्किंग इन JEE, सर्वात महत्वाचा पॉइंट. ओके, ज्याच्या बेसवर JEE रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, म्हणजे तुम्ही पास होणार की फेल होणार, हे आपण तुम्ही क्वेश्चन कसे अटेम्प्ट केलेत, किती निगेटिव्ह मार्किंग तुम्ही सेव्ह केलेली आहे याच्या बेसवरच डिसाईड होत असतं. जर JEEचा विचार केला तर प्रत्येक क्वेश्चन, ह्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, यात प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्सचा असतो. पॉइंट टू रिमेंबर, 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. टोटल आता पहा न्यू पॅटर्न मध्ये 25 म्हणजे टोटल 75 क्वेश्चन आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये. 75 क्वेश्चन मल्टिप्लाय बाय प्रत्येक क्वेश्चनला वेटेज 4 मार्क्स आहे, म्हणजे 75 मल्टिप्लाय बाय 4 केला तर 300 होतो. ओके, सो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम काय असणार आहे ते आपण पाहूया. जर तुम्ही क्वेश्चनचं आन्सर राईट दिलं, यू विल बी गेट 4 मार्क्स. इफ इट इज रॉंग, देन 1 मार्क इज डिडक्टेड फ्रॉम टोटल. पॉइंट टू रिमेंबर, निगेटिव्ह मार्किंग काय की तुमचा जर एक क्वेश्चन रॉंग झाला तर त्यामधनं टोटल जे तुमचे मार्क्स आले त्यामधनं 1 मार्क्स मायनस करण्यात येणार आहे. ओके, या सिस्टमला 1/4 किंवा 0.25 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणतात. ओके, पॉइंट टू रिमेंबर. देन JEE मेन्स कट ऑफ, सर्वात महत्वाची टर्म, ज्याच्या थ्रू आपलं ऍडमिशन होणार आहे. पहा, मी कट ऑफ दाखवण्याच्या आधी एक प्रश्न विचारू इच्छितो. पण टोटल आतापर्यंत 2020चा तर रिझल्ट नाही लागलाय. ओके, एक्झाम पण बाकी आहे. एक टर्म, एक आधी एक्झाम झालेली आहे. ऍक्च्युली 2020 मध्ये अजून एक चेंज झालेला आहे की वर्षातनं JEE मेनची 2 वेळेस एक्झाम असणार आहे, एक जानेवारीमध्ये आणि एक मे मध्ये, किंवा यावेळेस ती थोडीफार लेट होणार आहे करोना व्हायरसमुळे. ओके, सो आता कट ऑफचा विचार केला तर जे रिझल्ट लागले 2019 पर्यंत रिझल्ट लागलेले JEE मेन्सचे, 2019 पर्यंत JEE मेन्स एक्झाम ही 360 मार्क्सची होती. पॉइंट टू रिमेंबर. आणि आता 360 मार्क्सच्या बेसवर तुम्हाला IIT कॉलेजमध्ये जायचं आहे, NIT कॉलेजमध्ये जायचं किंवा IIIT, ह्यामध्ये जाण्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला मार्क्स, ऑप्टेन मार्क्स किती असले पाहिजे. सो मी हा क्वेश्चन नेहमी विचारत असतो विद्यार्थ्यांना. तर मोस्ट ऑफ स्टुडंट त्याचा आन्सर देत असतात की ऑप्टेन मार्क्स हे अप्रॉक्सिमेटली 360 आउट ऑफ 360 ॲट 250 प्लस असले पाहिजे. बस, सर्वात महत्वाचं मी तुम्हाला रिझल्ट दाखवतोय, त्याच्याने तुम्हाला एक अनालिसिस किंवा एक अंदाज येणार आहे की एक्झॅक्टली आपल्याला मार्क्स किती पाहिजे. पण हा 2019चा कट ऑफ आहे. ओके, ज्यामध्ये JEEच्या बेसवर आपण IIT मध्ये जे ऍडमिशन घेतो, ऍक्च्युली IIT ऍडव्हान्स नावाची एक एक्झामिनेशन असते, त्या संदर्भात ही इन्फॉर्मेशन गिवन आहे. पहा, लक्ष द्यायचं आहे, कॉमन रँक लिस्ट. पॉइंट टू रिमेंबर. ओके, ज्याच्यात रँक जी पाहिली तर ह्यामध्ये मार्क्स गिवन आहे 93 to 90. ओके, अँड टेंटेटिव्ह स्कोर फॉर रिस्पेक्टिव्ह पर्संटाईल. जर तेच पर्संटाईल मध्ये विचार केलं आउट ऑफ 360 तर 87 to 78 पर्संटाईल या फॉर्मॅटमध्ये जर एवढे मार्क्स येत असतील तर हे पर्संटाईल आहे. हे लक्षात असू द्या, या साईडचे मार्क्स आहे आणि या साईडचे तुमचे पर्संटाईल आहे. ओके, सो जनरल कॅटेगरीला आउट ऑफ 360 2019चा रिझल्ट आहे. फक्त जनरल कॅटेगरीसाठी जे मेरिट क्लोज झालं होतं, कट ऑफ लागला होता, तो 82 to 75चा होता, ज्याचा पर्संटाईल 57 to 48 होता. पॉइंट टू रिमेंबर, आउट ऑफ 360 फक्त तुम्हाला 82 to 75 मार्क्स रिक्वायर्ड आहे. ओके, IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यासाठी जी ऍडव्हान्स एक्झाम असते त्यासाठी फक्त 82 to 75 मार्क्स रिक्वायर्ड आहे. आणि थोडेफार ऍक्च्युली याच्या बेसवर अजून एक एक्झाम आपल्याला देणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला आपण IIT ऍडव्हान्स म्हणतो आणि त्याच्या बेसवर IIT मध्ये ऍडमिशन होतं. पण 360 पैकी फक्त एवढेच मार्क्स आले तरी पण तुम्हाला IIT मध्ये ऍडमिशन भेटू शकतंय. किंवा ओबीसीचा विचार केला तर 76 to 74 मार्क्स असलं पाहिजे. STचा विचार केला तर 63 to 49, ST साठी 49 to 44, किंवा PWD साठी 0.11 मार्क्स असले पाहिजे. यांचं पर्संटाईल विचार केला तर ह्या साईडला पर्संटाईल गिवन आहे, कारण की आता जो रिझल्ट येतो तो पर्संटाईल फॉर्म मध्ये येत असतो. ठीक आहे, पण लक्षात असू द्या, सेम
जो आपण कट ऑफ पाहत होतो तो मोस्टली IIT ॲडव्हान्स यासाठी होता. जेई मेन्स गिवन दिल्यानंतर आपल्याला IIT ॲडव्हान्स ही एक्झाम देणं गरजेचं असतं. त्याच्या थ्रूच IIT ला ॲडमिशन भेटतं. पहा, IIT ला जर जायचं असेल तर तुम्हाला JEE मेन्स आणि IIT ॲडव्हान्स ही एक्झाम देणं गरजेचं आहे. बट ॲक्च्युली तुम्हाला जर NIT, IIIT किंवा बिट्स पिलानी किंवा अदर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जायचं असेल तर फक्त JEE मेनच्या बेसवरच ॲडमिशन होत असतं. जर JEE मेनच्या बेसवर आता IIT तर आपल्याला क्लिअर झालं की ॲडव्हान्ससाठी हे तुमच्या समोर एक रिझल्ट गिवन आहे 2019चा. बाकी पर्सेंटाईल फॉर्म मध्ये सर्व टर्म्स गिवन आहे. ओके, सो आता आपण विचार करूया जेई मेनच्या बेसवर NIT किंवा IIIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. पण IIIT किंवा NIT मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर जेई मेन्स मध्ये कमीत कमी 120 मार्क्स असणं गरजेचं आहे, कमीत कमी. तर 120च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतात त्याच्या अकॉर्डिंग प्रायोरिटी बेस्ड कॉलेज भेटत जातात. म्हणजे कॉलेजेसमध्ये पण जसं NITचे कॉलेजेस पाहिले तर 31 NITचे कॉलेजेस आहे तर त्यांची पण रँकिंग डिसाइडेड आहे की एक्झॅक्टली टॉप मोस्ट जे कॉलेजेस आहे NIT मध्ये पण त्यांच्यामध्ये 150 पर्यंत रँक असते आणि ती स्टेप बाय स्टेप खाली होत जाते. ऍक्च्युली जसं डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये ते असणार आहे, जसं तुमचे मार्क्स असणार आहे 120 अबाव अँड 160 पर्यंत पण मार्क्स येतात. काही विद्यार्थी असतात त्यांना 200 पर्यंत पण मार्क्स याच्यात भेटत असतात. हे सर्व तुमचं स्टडीवर डिपेंड करत. ओके, सो आपण स्टडी कसा करायचा त्याचं सर्व पॅरामीटर्स हे ज्यावेळेस तुम्ही मॅथ्स हब मध्ये जॉईन करणार त्यावेळेस तुम्हाला सर्व डिटेल्स भेटणार आहे. ठीक आहे, सो आता याच्या पुढचा पॉइंट ॲव्हरेज सॅलरी ऑफ IIT अँड NIT. पहा, आतापर्यंत आपण जेवढ्या टर्म्स पाहिल्या त्या IIT, NIT, IIIT ह्या संदर्भात होत्या की एक्झॅक्टली क्वेश्चन अराईज होतो की IIT, NIT, IIITच का, ओके, हेच कॉलेज का चॉईस केले पाहिजे. सो याचा आन्सर असं आहे, जर तुम्ही गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट सेक्टर विचार केला, जसं गव्हर्नमेंटमध्ये इस्रो असू द्या, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, किंवा भाभा असू द्या, किंवा DRDO असू द्या, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, किंवा हिंदुस्तान एरोनॉटिकल असू द्या, ONGC असू द्या, किंवा नॉन गव्हर्नमेंट सेक्टर ज्याच्यामध्ये मग मायक्रोसॉफ्ट असू द्या, गुगल असू द्या, इन्फोसिस असू द्या, TCS असू द्या, विप्रो असू द्या, अशा नंबर ऑफ नॉन गव्हर्नमेंट कंपनीज आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीज आहे. ओके, ह्यामध्ये टॉप मोस्ट पोझिशनला जे स्टुडंट बसलेत म्हणजे आज जे लोक तिथे काम करतायत ते मोस्ट ऑफ NIT, IIT, IIIT ह्यामधले स्टुडंट आहे. बघा, जर पॅकेजचा आपण विचार केला, लक्षात असू द्या, मी पॅकेजच्या संदर्भात एक गोष्ट सांगू इच्छितो. 2018 मध्ये IIT पवई जे महाराष्ट्रामध्ये आहे तिथलं हायेस्ट पॅकेज मी तुम्हाला सांगतोय की तिथल्या कम्प्युटर सायन्स ज्याला आपण CS ब्रांच म्हणतो तिथलं कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना 2.3 करोडचं पॅकेज देण्यात आलं होतं. 2.3 करोड म्हणजे 2 करोड 30 लाख पर ॲनम. ओके, प्रत्येक वर्षाला 2 करोड 30 लाख रुपये त्यांना भेटणार होते. जर आपण याला 12 मंथनी डिवाइड केलं म्हणजे पर मंथच्या अकॉर्डिंग जर आपण त्याचं अनालिसिस केलं तर अप्रॉक्सिमेटली 20 लाख पर मंथ एवढी सॅलरी त्यांना भेटू शकते. हेच नाही, IIT मध्ये IITच्या बेसवर असे पण काही विद्यार्थी असतात ज्यांना रोज 50,000 पर्यंत पेमेंट असतं, रोज पर डे. ओके, हे सर्व डिपेंड आहे फक्त तुमचं ऍक्च्युली एक डेडिकेशन असणं गरजेचं आहे तरच आपल्याला ह्या रेप्युटेड IITs किंवा NITs मध्ये ऍडमिशन भेटू शकतं आहे. ओके, यासमोर तुम्हाला अजून एक काही एक्झाम्पल गिवन आहे ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने 1.17 करोडचं पर ॲनमचं पॅकेज दिलेलं आहे. ओके, हे सर्व IITचेच पॅकेजेस आहे. किंवा उबर नावाची कंपनी आपल्याला माहिती सर्वांना, त्यांनी 1.02 करोडचं पॅकेज दिलं होतं लास्ट टाइम 2019चे आहेत. ओके, 18 मध्ये याच्यापेक्षा पण मोठे पॅकेजेस भेटले होते किंवा दरवर्षी अशाच प्रकारे वेगवेगळे पॅकेजेस भेटत असतात. सो आपल्याला एज्युकेशनच्या बेसवर हे सर्व सिस्टम फक्त एज्युकेशनच्या बेसवरच डिपेंड करतं. अदरवाईज तुम्ही प्रायव्हेट जनरल जॉब जे करतात लोक या लेवलचं पेमेंट कोणालाही भेटू शकत नाही किंवा ते ऍक्च्युली काही लोकांना ते भेटण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. जसं आपण जनरल इंजिनिअरिंग मधनं जे लोक विद्यार्थी पास होतात त्या ह्या लेवलला पोहोचण्यासाठी त्यांना 15 ते 20 वर्ष लागत असतात, लक्षात असू द्या.
सो नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया. ह्यामधील लिस्ट ऑफ IIT, बिट्स कॉलेज ॲज वेल ॲज NITच्या लिस्ट गिवन आहेत. लिस्ट म्हणजेच काय, हे सर्व NIRF रँकिंग असते, त्याच्या अकॉर्डिंग जे IIT कॉलेज आहे टोटल भारतामध्ये 23 IIT कॉलेजेस आहे, ज्यामध्ये हे रँकिंग गिवन आहे. पहिलं कॉलेज आहे IIT खरगपूर, त्याच्यानंतर IIT बॉम्बे, महाराष्ट्रातलं बॉम्बेचं जे कॉलेज आहे ते सेकंड नंबरमध्ये NRF रँकिंगच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर IIT कानपूर आहे, लाईक दॅट असे नंबर ऑफ कॉलेजेस ह्यामध्ये गिवन आहे. ऑलरेडी मी ही PPT तुम्हाला शेअर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर जे पहिलं पेज आहे सेमिनारमध्ये, ज्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर गिवन आहे, मॅथमॅटिक्स हबचा ॲड्रेस पण गिवन आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ॲज वेल ॲज आमचे 11-12चे आताच क्लासेस चालू होत आहे. 12वीचे क्लासेस तर चालूच आहे, पण 11ची नवीन बॅच चालू होते. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी इन्क्वायरीसाठी मला फोन करायचा आहे. ठीक आहे. सो दिस इज अ लिस्ट ऑफ NITs. नाव सिमिलरली IIT, बिट्स यांच्या पण काही लिस्ट गिवन आहे. याच्यात पाहिलं तर 4 बिट्स पिलानीचे याच्यात कॉलेज गिवन आहेत. ओके, हे सर्व तुम्ही रीड करू शकतात. हे सर्व तुम्हाला नोट डाऊन करायचं, लक्षात असू द्या. हे सर्व पॉइंट्स लिहून घ्या, कारण की जे विद्यार्थी JEE करू इच्छितात, ओके, ज्यांना रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांना JEE करणं कंपल्सरी. ह्या सर्व पॉइंट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे, कारण की हे तुम्हाला 2 वर्ष कामात येणार आहे. लक्षात असू द्या, याच्या थ्रूच तुम्ही आपला गोल, आपलं व्हिजन सेट करू शकतात. नाव सिमिलरली लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कोर्सेस. नाव ॲक्च्युली इंजिनिअरिंग ब्रांचेस जर पाहिल्या तर अप्रॉक्सिमेटली त्या 50+ इंजिनिअरिंग ब्रांचेस अवेलेबल आहेत. 50+. ओके, पॉईंट टू रिमेंबर. ज्यापैकी टॉपमोस्ट तुम्हाला माहीत असेल की कम्प्युटर इंजिनिअरिंग असतं, IT इंजिनिअरिंग असतं, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन, तसं एरोस्पेस असतं, मेटल एनर्जी असतं, केमिकल असतं, असे नंबर ऑफ इंजिनिअरिंग ब्रांचेस आहे. या सर्व ब्रांचेस सप्लाय अँड डिमांडच्या अकॉर्डिंग यांची व्हॅल्यू कमी जास्त होत असते. ओके, पण नेहमी लक्षात असू द्या, आपण स्पेसिफिक फ्युचरमध्ये कुठली ब्रांचला डिमांड असणार आहे याचा विचार करून जर आपण ॲडमिशन घेतलं तर डेफिनेटली आपलं फ्युचर बेटर असू शकतंय. फ्युचरमध्ये कुठल्या ब्रांचला डिमांड असेल हे सर्व सप्लाय अँड डिमांडच्या चेनच्या अकॉर्डिंग चालत असतं. याचं डिटेल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही मला भेटा, मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतो की एक्झॅक्टली येणाऱ्या 5 वर्षात. कारण की आज जो विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे, एक नेहमी लक्षात असू द्या, जी फील्ड डाऊन असते तिचाच 5 ते 6 वर्षानंतर अप होणार असतो, आणि जी फील्ड अपला आहे ती 5 ते 6 वर्षानंतर डाऊनला जाणार असते. आज जर तुम्ही पाहिलं तर मेडिकल फील्ड मोस्ट ऑफ लोक, म्हणजेच आपण म्हणू शकतोय की मेडिकल फील्ड अपला आहे, पण आजच्या 5 वर्षानंतर ती डेफिनेटली डाऊनला असेल. आज इंजिनिअरिंग फील्ड डाऊनला आहे तर 5 वर्षानंतर ती अपला असेल, कारण की हे सर्व सप्लाय डिमांडच्या अकॉर्डिंग एक सायकल चालू असते. ओके, सो ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेतात, जसं तुम्ही आता ॲडमिशन घेणार आहात 11th, ओके, किंवा काही लोक आता 12th पण आहे, तर एक्झॅक्टली ते इंजिनिअरिंग 11-12 झाले म्हणजे हे 2 वर्ष, आणि इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 वर्षात ते इंजिनियर बनणार आहेत. तो 6 वर्षानंतर मार्केटमध्ये कुठल्या टर्मला डिमांड असेल हे विचार करूनच ॲडमिशन घ्यायचं असतं. हे नेहमी लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढच्या पॉईंटला आपण जाऊया. माझं स्वतःचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझं स्वतःचं इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे, आणि M.Tech इन एम्बेडेड सिस्टीममध्ये मी रेप्युटेड कॉलेजमधनं M.Tech कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट असणार आहे, पहा याआधी आपण पाहिलं JEE एक्झामिनेशनच्या अकॉर्डिंग जे पण पॅरामीटर्स पाहिले, किंवा JEE थ्रू तुम्ही कुठे कुठे ॲडमिशन घेऊ शकता त्या टर्म्स आपण पाहिल्या. नाव नेक्स्ट एक्झामिनेशन आहे MST CET. MST CET एक्झाम ही फक्त महाराष्ट्र स्टेटसाठीच रिझर्व आहे. एक्झाम पॅटर्न ऑफ MST CET पाहिलं तर हे तुमच्या समोर गिवन आहे, पण त्याआधी मला एक पॅरामीटर तुम्हाला क्लिअर करायचं की व्हॉट एक्झॅक्ट डिफरंट बिटवीन JEE अँड MST CET. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण पाहूया. नाव ॲक्च्युली JEE एक्झामिनेशन थ्रू तुम्ही पूर्ण भारतात जेवढे पण स्टेट आहे त्यामध्ये जेवढे पण कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, ते प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, इव्हन ते IIT असू द्या, NIT असू द्या किंवा IIIT असू द्या, किंवा आपले प्रायव्हेट कुठलेही कॉलेज असू द्या, इव्हन ते महाराष्ट्रातले पण असू द्या, त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे भारतात कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल इन्क्लुडिंग महाराष्ट्र,
तर तुम्हाला जेई एक्झाम देणं गरजेचं आहे. बट MST CET थ्रू तुम्ही फक्त महाराष्ट्र ह्या स्टेटमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. त्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये IIT पण आहे आणि NIT पण आहे. सो IIT NIT ला ऍडमिशन नाही घेता येणार MST CET थ्रू. फक्त तुम्हाला जे गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये MST CET थ्रू ऍडमिशन घेता येतं. जसं सांगायचं म्हटलं तर तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच त्याला CUEP आपण म्हणतो त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. VJTI असू द्या जे मुंबईमध्ये आहे, त्याच्यानंतर सरदार पटेल आहे मुंबईमध्ये, किंवा तुम्ही PICT, JSPM, वॉगलीचं असे वेगवेगळे नंबर ऑफ कॉलेजेस आहेत. ओके, ॲज वेल ॲज तुम्हाला SVKM आहे, SSVPS आहे, RC पटेल आहे, हे धुळ्यातले कॉलेज, याच्यात पण ऍडमिशन घ्यायचं असेल तर MST CET किंवा JEE एक्झामिनेशन देणं गरजेचं आहे. सो अकॉर्डिंग टू द रूल ऑफ महाराष्ट्र जर विचार केला तर 70% ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये हे MST CET थ्रू घेतले जातात, किंवा हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रूल आहे की प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 70% सीट जे आहे रिझर्व्ह असतात ते MST CETच्या बेसवरच रिझर्व्ह असतात आणि 30 to 35% सीट हे फक्त जेईच्या बेसवर भरले जातात. सो महाराष्ट्र स्टेट म्हणजेच MST CET एक्झामिनेशन खूप महत्वाची एक्झामिनेशन आहे. सो ह्यामध्ये याचा एक्झाम पॅटर्न जर आपण विचार केला, टोटल 200 मार्क्सची एक्झामिनेशन असते. JEE मेन्स जर विचार केला तर ती 300 मार्क्सची असते. न्यू पॅटर्नच्या अकॉर्डिंग ही 200 मार्क्सची एक्झामिनेशन आहे. ओके, सो ह्यामध्ये पण JEE मध्ये जसेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असतात तसं ह्यामध्ये पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे सब्जेक्ट आहे. फिजिक्स 50 मार्क्ससाठी विचारलं जातं, केमिस्ट्री 50 मार्क्ससाठी विचारलं जातं अँड मॅथमॅटिक्स हे 100 मार्क्ससाठी विचारलं जातं. पहा मी स्वतः मॅथमॅटिक्स JEE ॲज वेल ॲज MST CET मॅथमॅटिक्स ॲज वेल ॲज रेग्युलर मॅथमॅटिक्स शिकवतो मॅथ्स हबमध्ये. ओके, तर मॅथ्स ही सर्वात महत्वाची टर्म आहे. मॅथ्सच्या बेसवरच तुम्हाला इंजिनियर होणं पॉसिबल आहे. ओके, सो ह्यामध्ये पहा टोटल मार्क्स जर पाहिले आपण 200 मार्क्स आहे, ज्यामध्ये 50 अँड 100 मार्क्स मॅथमॅटिक्स आहे. सो क्वेश्चन जर आपण अनालिसिस केलं तर 50 मार्क्सला फिजिक्स विचारलं जातं तर त्यामध्ये 50 क्वेश्चनच विचारले जातात. पण 50 क्वेश्चन इन फिजिक्स, 50 क्वेश्चन इन केमिस्ट्री अँड 50 क्वेश्चन इन मॅथमॅटिक्स. प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजेच यामध्ये 150 क्वेश्चन्स असतात. आणि मार्किंग सिस्टीम जर विचार केली तर फिजिक्सचे 50 क्वेश्चन आणि 50 मार्क्ससाठी. सो प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्क्ससाठी असेल. तसं केमिस्ट्रीला 50 क्वेश्चन आहे, 50 मार्क्स आहे, म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्क्ससाठी असेल. आणि मॅथ्समध्ये 50 क्वेश्चन आहे बट 100 मार्क्स आहे. पहा मॅथ्सला सर्वात जास्त वेटेज आहे. सो ह्यामध्ये मॅथ्सचा प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो. जसं JEE मध्ये 1/4 म्हणजे एक क्वेश्चन जर रॉंग आला तर तुम्हाला 1 मार्क कट होतो. तसं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पॉइंट टू रिमेंबर. आणि सर्वात आनंदाची बातमी सांगायची म्हटलं तर 2019 मध्ये आमचा एक विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामध्ये MST CET ही एक्झाम त्यांनी फर्स्ट रँक मध्ये क्वालिफाय केली होती. त्याचं नाव आहे अभय सिंग पाटील. ओके, मी त्याला पुढे जाऊन तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन तसं सांगणारच आहे. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक, त्याचं पर्सेंटाईल होतं 99.99 इन मॅथमॅटिक्स. पॉइंट टू रिमेंबर, आउट ऑफ मार्क्स भेटले होते त्याला मॅथमॅटिक्समध्ये. ओके, सो नेक्स्ट टर्म आपण विचार करूया, करिअर बेस्ड ऑन मॅथमॅटिक्स. ओके, मी ऍक्च्युली स्वतः मॅथमॅटिक्स शिकवतो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मॅथमॅटिक्स थ्रू वेगवेगळे करिअर ऑप्शन्स काय. ओके, मॅथ्सच्या बेसवर तुम्ही नंबर ऑफ एंट्रन्स एक्झाम देऊ शकता. जसं IIT JEE असू द्या, AIEEE असू द्या, बिट्स पिलानी असू द्या किंवा MST CET असू द्या, याच्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. BE BTech किंवा MCA BCA. ओके ना, वेगवेगळे BSc असू द्या किंवा इंटिग्रेटेड MSc असू द्या, फॅशन डिझाईन असू द्या, BL ML असे वेगवेगळे कोर्सेस आहे. याच्या थ्रू तुम्हाला याच्यामध्ये ऍडमिशन भेटू शकतात. यामध्ये MPC म्हणजे मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री. ओके, आणि जर जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिली तर तुम्ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असू द्या किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस असू द्या किंवा डिफेन्स म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असू द्या, NDA असू द्या, रेल्वे असू द्या, बँक असू द्या, ह्या वेगवेगळ्या फील्डमध्ये जेवढे पण तुम्हाला हायेस्ट पोझिशनला जे विद्यार्थी बसले किंवा जे लोक बसले आहेत ते मोस्टली इंजिनियर आहे. एक तुम्हाला खूप चांगलं एक्झाम्पल देऊ इच्छितो की 2018चाच धुळ्या जिल्ह्याचा रिझल्ट मी सांगतोय UPSCचा, ज्या थ्रू धुळ्या जिल्ह्यात
2018 मध्ये 5 लोक UPSC म्हणजेच IAS ऑफिसर यासाठी जी एक्झामिनेशन असते ते क्वालिफाय झाले. ते 5 स्टुडंट, ते पाचीच्या पाची इंजिनियर होते. ओके, आणि ते धुळ्या जिल्ह्याचे होते. लक्षात असू द्या, 2018 मध्ये 5 लोक UPSC क्वालिफाय झाले. पाचीच्या पाची कलेक्टर ह्या पोझिशनला ते क्वालिफाय झाले होते आणि पाचीच्या पाची विद्यार्थ्यांचं जे एज्युकेशन होतं ते इंजिनिअरिंग झालं होतं. म्हणजे याच्यावरनं आपण हे जज करू शकतो की इंजिनिअरिंगचा स्टुडंट कुठल्याही क्षेत्रामध्ये अव्वल येऊ शकतोय. ठीक आहे, सो याच्या पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे बुक्स. सर्वात महत्वाचा पॉइंट, बुक्स प्ले द व्हेरी सिग्निफिकंट रोल इफ यू वॉन्ट टू क्वालिफाय JEE. ओके, सो बुक्स मध्ये जर विचार केला, कारण की बुक शिवाय ऍक्च्युली आता आपल्याला पास व्हायचं असेल तर प्रॉपर बुक भेटणं गरजेचं आहे. ओके, सो पहिलं बुक मी तुम्हाला रिकमेंडेड करणार आहे. इट इज रिलेव्हंट टू द मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. मी स्वतः मॅथ्समध्ये हे बुक्स रेफर करत असतो. ओके, किंवा याच्या व्यतिरिक्त पण काही बुक्स आहे. मी तुम्हाला टॉपिक वाईज कुठले बुक कसे रेफर करायचे आहेत हे तुम्हाला सांगतोय. कदाचित आजच्या पोझिशनला किंवा आजच्या पॉइंटला ते तुम्हाला उपयोगी नसेल, पण ज्यावेळेस तुम्ही स्टडी स्टार्ट करणार तर डेफिनेटली हे बुक्स तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे. जर मी आज तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तिघी सब्जेक्टचे बुक्स तुम्हाला रिकमेंडेड करणार आहे. हे बुक्स मोस्टली लास्ट 10 इयर मध्ये जे विद्यार्थी IIT JEE क्वालिफाय झालेत किंवा भारतातले टॉप मोस्ट रेप्युटेड जे टीचर्स आहे त्यांनी हे बुक्स रिकमेंडेड केलेले आहेत. ऑलरेडी मी स्वतः मॅथमॅटिक्स शिकवताना हे बुक्स रेफर करत असतो, ज्यामध्ये पण आपल्याला 2 टाईपचे बुक्स रेफर करायचे आहेत. ओके, ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करणार त्यावेळेस तुम्ही 11-12 ला असणार आहे, त्यावेळेसच आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करावं लागतो, कारण की यामध्ये 11-12च सर्व काही असणार आहे. ओके, सो आपल्याला 2 टाईपचे बुक्स रेफर करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे स्टेट बोर्डचे सेपरेट बुक्स आणि JEE एक्झामिनेशनसाठी बुक्स वेगळे असतात. सो आता स्टेट बोर्डसाठी नवीनच 2020 मध्ये किंवा 2019 पासनं आपले जे स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डने सिलेबस चेंज केला आहे. सो सिलेबस चेंज करण्याचा मिनिंग असा आहे की याच्या आधीचा जो सिलेबस होता तो NCERT इक्वलंट नाही होता, पण आता जो नवीन सिलेबस आलेला आहे इट इज द व्हेरी इक्वलंट टू द NCERT. म्हणजेच आपल्याला आपले जे स्टेट बोर्डचे बुक्स आहे ते इट इज नथिंग बट द NCERT बुक्स. सो मी त्यांना NCERT बुक्स पण आता म्हणू शकतोय. ओके, सो आपल्याला स्टेट बोर्डचं स्टडी करण्यासाठी स्टेट बोर्डचे किंवा NCERTचे बुक रेफर करणं गरजेचं आहे. हे झालं बेसिक. त्याच्या थ्रूच तुम्ही बोर्ड एक्झामिनेशन पास होऊ शकताय. ओके, ॲज वेल ॲज ज्यावेळेस आता तुम्ही JEEचं प्रिपरेशन करणार, जोपर्यंत तुमची NCERT मध्ये ते चॅप्टर किंवा स्टेट बोर्ड मध्ये ते चॅप्टर झालं नसेल तोपर्यंत तुम्ही JEEचं ते चॅप्टर जे आता JEE बुक मध्ये ते गिवन असेल ते कम्प्लीट नाही करू शकत. म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी तुम्हाला NCERT बुकला आहे. ते कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्ही स्पेसिफिक ते चॅप्टर जे तुमचं झालेलं आहे NCERT मध्ये ते JEE मध्ये तुम्ही इझिली कम्प्लीट करू शकताय. सो ज्यावेळेस तुम्ही JEEचे बुक्स विचार केला तर त्यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही रेफर करू शकताय सिंगेश पब्लिकेशनचं बुक आहे, जे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स साठी तिघा सब्जेक्टसाठी खूप चांगलं बनलेलं आहे. ओके, दुसरं तुम्ही यूज करू शकताय किंवा 99 स्टुडंट रेफर करतात ते आहे RD शर्मा. ओके, अँड सिंगेज अँड युनिव्हर्सल. ओके, ॲज वेल ॲज ज्यावेळेस अल्जेब्रा किंवा ट्रिग्नॉमेट्री बेस जे टफ क्वेश्चन JEE मध्ये विचारले जातात ते मोस्ट ऑफ क्वेश्चन SL लोनी. ओके, ह्या ऑथरच्या बेस ज्यांनी बनवलेलं MTG पब्लिकेशनचं बुक आहे याच्यातनं मोस्ट ऑफ टाइम विचारले जातात. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून काही बुक्स आहे जे टॉपिक वाईज रेफर करायचे असतात. जनरली एवढे बुक घेण्यापेक्षा म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला 1 किंवा 2च बुक घ्यायचे असतात. आणि त्यानंतर जे तुम्ही कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन केलेलं आहे, जसं तुम्ही आमच्याकडे असणार आहे तर आमच्या DPP असतात, डेली प्रॅक्टिस पेपर असतात. नंबर ऑफ आम्ही प्रत्येक 8 दिवसात एक पेपर घेत असतो. ओके, वर्षभरात ते भरपूर पेपर होतात आणि ॲज वेल ॲज सिक्वेन्सली आपण सर्व चॅप्टर कंप्लीट करत जातो. ॲज वेल ॲज ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, कारण की JEE ही ऑनलाईन एक्झामिनेशन आहे. सो ऑनलाईन एक्झामिनेशनचं प्रत्येक 10 ते 15 दिवसामध्ये आपण प्रॅक्टिस घेत असतो. ओके, त्यासाठी आम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर परचेस केलेले आहे, ज्या थ्रू तुम्हाला रिअल फील होणार आहे की एक्झॅक्टली JEE एक्झामिनेशन जशी कंडक्ट केली जाते त्याच फॉर्मॅटमध्ये आपण मॅथ्स हबमध्ये आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा टाईपचे एक्झामिनेशन कंडक्ट करत असतो. ओके, सो हे झाले मॅथमॅटिक्सचे बुक्स.
त्यानंतर बेस्ट बुक फॉर द फिजिक्स. ओके, इट इज ऑल्सो रिकमेंडेड फॉर JEE. नाव पहिलं बुक आहे ॲक्च्युली सेम याच्यामध्ये पण तुम्हाला स्टेट बोर्डसाठी आपलं NCERTचं बुक किंवा स्टेट बोर्डचं बुक रेफर करायचं आहे. एक वेळेस ते रेफर झालं त्यानंतर तुम्ही JEE साठी स्पेसिफिक हे बुक्स रेफर करू शकता किंवा याच्यामध्ये काही असे बुक्स आहे जे स्टेट बोर्डसाठी पण ॲप्लिकेबल आहे. जसं पहिलं बुक आहे कॉन्सेप्ट ऑफ फिजिक्स बाय SC वर्मा. इट इज ऑसम. ओके, हे बुक ह्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट देण्यात आलेल्या आहेत, ओके, ह्या बुकला जनरली फादर ऑफ फिजिक्स असंही म्हटलं जातं किंवा 99% हे बुक स्टुडंट रेफर करत असतात. SC वर्मा सरांनी हे बुक लिहिलेलं आहे. SC वर्मा सर स्वतः कानपूर IIT मध्ये HOD होते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बुक आहे बाय DC पांडे, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ओके, ॲक्च्युली तुम्ही जर फिजिक्समध्ये पाहिलं तर फिजिक्समध्ये 2 पार्ट येतात. एक प्रॉपर फिजिक्स वेगळं आहे आणि फिजिक्समधला एक पार्ट आहे तो आहे टोटली डिपेंड अपॉन इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा मॅग्नेटिझमसाठी जे बुक्स रेफर केलं जातं किंवा हे बुक मोस्ट ऑफ तुम्ही लास्ट 10 इयरचा जर रिव्ह्यू घेतला, जे लोक IIT क्वालिफाय झाले ते मोस्ट ऑफ स्टुडंट हे बुक रिकमेंडेड करत असतात. सिमिलरली तुम्ही बुक रेफर करू शकतायत SL अरोरा सरांचं. ओके, सिम्प्लिफाईड फिजिक्स म्हणून आहे. इट इज व्हेरी हे पण खूप महत्वाचं किंवा छान बुक आहे. आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सल पब्लिकेशनचं. ओके, युनिव्हर्सल पब्लिकेशनमध्ये त्यांनी एक पॅरामीटर्स यूज केलेला की भारतामध्ये जेवढे पण एंट्रन्स एक्झामिनेशन होतात, जसं वेगवेगळ्या प्रत्येक स्टेटच्या एक्झामिनेशन असू द्या किंवा महाराष्ट्राचे असू द्या, ओके, सर्व एक्झामिनेशनचे क्वेश्चन कलेक्ट केलेले ज्यावेळेस तुमचे ॲक्च्युली फंडामेंटल कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्ही हे बुक्स रेफर करू शकतायत. तसं केमिस्ट्रीचा जर विचार केला आपण तर केमिस्ट्रीमध्ये पण टोटल 3 पार्ट्स आहे. ओके, जसं केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री वेगळं आहे, फिजिकल केमिस्ट्री वेगळं आहे आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वेगळं आहे. सो ॲक्च्युली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी जर तुम्ही पाहिलं तर 99% स्टुडंट हे रेग्युलर स्टेट बोर्ड किंवा आपलं NCERTचं बुक रेफर करत असतात. ओके, पॉइंट टू रिमेंबर. म्हणजेच तुम्हाला ही स्टडी ॲक्च्युली हे सर्व JEEचे बुक्स रिकमेंडेड केलेले आहेत, पण याच्या आधी तुम्हाला NCERT किंवा स्टेट बोर्डचं बुक रेफर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही ह्या टाईपचे बुक्स रेफर करू शकतायत. पहा ह्यामध्ये NCERTचे काही बुक्स गिवन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बुक आहे जे खूप छान प्रकारे त्यांनी केमिस्ट्री एक्सप्लेन केलेलं आहे, जे आहे प्रदीप पब्लिकेशनचं बुक आहे, न्यू कोर्स ऑफ केमिस्ट्री म्हणून. ओके, यांचे नंबर ऑफ बुक्स अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही केमिस्ट्रीसाठी फिजिकल केमिस्ट्रीसाठी RC मुखर्जी सरांचं बुक यूज करू शकतायत. ॲज वेल ॲज हे लास्ट टाइम मी जसं मॅथमॅटिक्सचं सिंगेज किंवा फिजिक्ससाठी सिंगेज सांगितलं तसं केमिस्ट्रीसाठी पण सिंगेजचं खूप चांगलं बुक्स आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी MS चव्हाण सरांचं बुक आहे बालाजी पब्लिकेशनचं. यांचे मोस्ट ऑफ सॉफ्ट कॉपी पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला ह्या सर्व सॉफ्ट कॉपी पाहिजे असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा. ओके, जॉईन होण्यासाठी मला माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे सुरुवातीला पहिल्याच पेजवर तो नंबर गिवन आहे, त्याच्यावर तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. ॲक्च्युली मी तुम्हाला आमचा जो ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन करणार. ओके, देन ऑर्गॅनिक हिमांशू पांडे ह्या सरांचं पण एक चांगलं बुक आहे. ओके, त्यानंतरचा विचार केला तर लास्ट 41 इयर्स सॉल्व पेपर हे सर्वात महत्वाचं आहे. हे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला यूज करणं गरजेचं. बट एक्झॅक्टली हे कधी यूज करणार? ज्यावेळेस तुमचं टोटल प्रिपरेशन झालंय, ओके, त्यावेळेस तुम्हाला चॅप्टर वाईज, टॉपिक वाईज प्रत्येक क्वेश्चन हा सॉल्व्ह करायचा असतो. लास्ट 40 JEE स्टार्ट होऊन 41 इयर झाले, लक्षात असू द्या. म्हणजे 41 इयरचे जेवढेही क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. ओके, सो नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊया. हा लास्ट बट वन पॉइंट आहे ज्यात आपण पाहणार आहोत की सब्जेक्ट अनालिसिस ऑफ JEE, MST, CET आणि NDA. ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करणार त्यावेळेस फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यांचं तुम्हाला ॲनालिसिस माहीत असलं पाहिजे. की जसं आता मॅथमॅटिक्समध्ये टोटल 10 पार्ट्स आहे. प्रत्येक पार्ट्स जसं कॅल्क्युलस एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यानंतर प्रॉबिलिटीचा एक वेगळा पार्ट आहे, त्यानंतर जॉमेट्री वेगळा आहे, अल्जेब्रा वेगळा आहे, लाईक दॅट असे टोटल 10 पार्ट्स आहे. ओके, तर प्रत्येक पार्ट्स किती मार्क्ससाठी त्याचं वेटेज कसं आहे हे सर्व याच्यात ॲनालिसिस गिवन आहे.
जसं ह्यामध्ये इंटिग्रेशन 8% विचारलं जातं एक्झामिनेशनमध्ये, प्रॉबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स 7%. इन दिस वे हे सर्व ॲनालिसिस गिवन आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः स्टडी करणार त्यावेळेस हे ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. ओके, सिमिलरली हे ॲनालिसिस गिवन आहे subject analysis for JEE for physics and chemistry. ओके, सिमिलरली लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड फिजिकल केमिस्ट्रीला हा पार्ट असतो. जर तुम्ही पाहिलं ऑर्गॅनिक पार्ट हा 35% विचारला जातो, इनऑर्गॅनिक 30% विचारला जातो, फिजिकल केमिस्ट्री 35% विचारला जातो. तसंच फिजिक्समध्ये पण आहे. जसं आपण पाहिलं होतं की एक जनरल फिजिक्स वेगळं आहे आणि इलेक्ट्रिसिटी बेस्ड फिजिक्स वेगळं आहे. तर ह्यामध्ये न्यूक्लिअर फिजिक्स वेगळं आहे, ओके, ऑप्टिक्स वेगळं आहे, लाईक दॅट. मेकॅनिक्सचा पार्ट याच्यात वेगळा आहे. तर प्रत्येक पार्ट किती पर्सेंटेज फॉर्ममध्ये तो विचारला जातो. तो JEE एक्झाममध्ये पण ॲप्लिकेबल आहे, MST CET मध्ये ॲज वेल ॲज NDA एक्झामिनेशनसाठी पण ॲप्लिकेबल आहे. पॉईंट टू रिमेंबर, NDA एक्झामिनेशनसाठी पण सेम सिलेबस असतो. ओके, नाव लास्ट पॉईंट. नाव दिस इज अ इंट्रोडक्शन ऑफ मॅथ्स हब अँड मी. ओके, सो माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं स्वतःचं MTech इन एम्बेडेड सिस्टीम अँड BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये कंप्लीट झालेलं आहे. मी लास्ट 12 इयरपासून मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवतोय. आतापर्यंत 5 ते 6 हजार विद्यार्थी माझ्या अंडर मॅथ्स हा सब्जेक्ट स्टडी केलेला आहे. ओके, ॲज वेल ॲज माझे नंबर ऑफ वेगवेगळे अचिव्हमेंट्स आहे, ज्यामध्ये अचिव्हमेंट्स हायेस्ट अचिव्हमेंट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझं स्वतःचं रिसर्च पेटंट सुद्धा आहे. ओके, सो अचिव्हमेंटचा विचार केला तर असे माझे हजारो विद्यार्थी आहे जे टॉप मोस्ट पोझिशनला आज इंजिनिअरिंगच्या बेसवर काम करतायत. ओके, सो ह्यामधले काही विद्यार्थी तुमच्या समोर आहेत. सिमिलरली 11-12चा विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर असे नंबर ऑफ विद्यार्थी ज्यामध्ये हा 2019चा रिझल्ट आहे. हा दाखवण्याचा उद्देश असा आहे की ह्या रिझल्टमध्ये आता पहा, अभय सिंग पाटील नावाचा आमचा विद्यार्थी होता 2019, जो आता VJTI मुंबई, ओके, बॉम्बेमध्ये VJTI कॉलेजला CS ब्रांचमध्ये सेकंड इयरला आहे, आता सेकंड इयरला जाईल. ओके, तर ह्या विद्यार्थ्याने MST CET एक्झाम टोटल महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख विद्यार्थी एक्झाम देत असतात, ज्यामध्ये त्याचा रँक फर्स्ट होता. म्हणजे 4.5 लाख विद्यार्थीमध्ये तो पहिला होता NT कॅटेगरीमध्ये. पॉईंट टू रिमेंबर, 4.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट. नाव त्याला महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज असू द्या, मग ते गव्हर्नमेंट असू द्या की नॉन गव्हर्नमेंट असू द्या, कुठेही म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे CUP असू द्या की VJTI असू द्या, PICT असू द्या की असे कुठलेही कॉलेज असू द्या, त्यामध्ये त्याला ॲडमिशन भेटत होतं. पण त्यांनी VJTI या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आता तो कम्प्युटर सायन्स या ब्रांचमध्ये स्टडी करतोय. ओके, तसे आमचे अजून काही विद्यार्थी आहे जे नंबर ऑफ हायेस्ट ॲक्च्युली सांगायचं अजून, हा विद्यार्थी JEE पण क्वालिफाय झाला होता. असे नंबर 2018चा जर रिझल्ट पाहिला तर माझे नंबर ऑफ विद्यार्थी NIT मध्ये, IIIT मध्ये पण आहेत. ओके, सो अजून काही विद्यार्थी आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ते इंजिनिअरिंग करत आहेत. ओके, हे सर्व दीज आर दी मॅथ्स हब स्टुडंट वॉरियर्स म्हणू शकतो आपण, जे मॅथ्स हबचे योद्धा आहेत. ओके, हेच आता ॲक्च्युली वेगवेगळ्या सर्व आता रेप्युटेड कॉलेजमध्ये ते सर्व काम करत आहेत किंवा शिकत आहेत. हे सर्व आमचे मॅथ्स हबचे स्टुडंट आहेत. नाव जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल मॅथ्स हबमध्ये, पहा आता करोना व्हायरसमुळे सध्या आमच्या ऑनलाईन बॅचेस चालू झालेल्या आहेत. लवकरच 11वी म्हणजेच 11 सायन्स किंवा मॅथमॅटिक्सची बॅच स्टार्ट होत आहे. मी स्वतः मॅथमॅटिक्स शिकवतो. आपल्या इथे फक्त मॅथचा क्लास असणार आहे. बाकी धुळ्यामध्ये जर तुम्ही पाहिले तर सर्व इंडिव्हिज्युअल क्लास चालतात. ओके, सर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल मॅथ्ससाठी, ज्यामध्ये आपण 11-12 रेग्युलर मॅथ्स ॲज वेल ॲज JEE मॅथमॅटिक्स स्टडी करणार आहे, तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके, किंवा मॅथ्स हब, मला ॲड्रेस इथे समोर गिवन आहे, इंदिरा गार्डन मागील गेट समोर. ओके, तिथे तुम्ही व्हिजिट करा. येण्याआधी मला फोन करा, तर आपण सर्व अजून इन डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, थँक यू फॉर वॉचिंग करिअर गायडन्स सेमिनार. थँक यू सो मच.